तर वैष्णवी आत्महत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आता वादात सापडलेत। वैष्णवीच्या लग्नात कारची चावी देतानाचा फोटो व्हायरल झाला। यावरून मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय। हुंड्याच्या कारची चावी देताना पद विसरला का असा सवाल शालिनी ठाकरे यांनी विचारला। तसंच अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली। तर या प्रकरणाशी आपला दुरान्वयी संबंध नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं। ते लग्नाला गेला होतात आणि तुम्ही हे फोटो काढले आहेत, तेव्हा तुम्हाला माहिती नव्हतं की काय चाललंय? तेव्हा तुम्ही का कार्यवाही नाही काय केली की हे काय हुंडा देण्याची ही जी पद्धत आहे ह्याच्यावरती तुम्ही कार्यवाही का नाही केली? कारण तो तुमचा कार्यकर्ता होता। महिलांचा विषय आहे, हुंड्याचा विषय आहे, महिलांवरती अत्याचाराचा विषय आहे आणि आमची भूमिका ठाम आहे। आम्ही त्याच्यावरती ठाम आहोत की अशा उपमुख्यमंत्र्याला पहिला राजीनामा द्यायलाच पाहिजे। आता जर देताना घेताना दिसतंय तर अजित पवारांनी अशी चावी तरी द्यायला नको होती आणि त्यांच्यावर टीका नक्कीच करणार लोक। कारण आज जर तुम्ही चावी देताय, गाडी देताना दिसतंय तर हे कुठेतरी हा हुंडा आहे का हा प्रश्न तुम्ही विचारायला हवा होता। आणि प्रश्नच नाही, हे मी देणार नाही असं देखील म्हणायला हवं होतं, पण तसं केलेलं त्यांनी दिसत नाहीये। तुम्ही एक गाडीची चावी जेव्हा नवऱ्या मुलाच्या हातात देताय आणि त्याच्यात तुमच्या मनात पण ती शंका आहे की कदाचित हा हुंडा तर नाही ना, हे जेव्हा तुम्हाला कळतंय तेव्हा तुम्ही थांबायला हवं होतं। तुम्ही ती गाडीची चावी त्याच्या हातात देणं चुकीचं होतं असं मला वाटतंय। एखाद्या लग्नाला मी गेलो, समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही बेडवाकडे केलं तर अजित पवारचा काय संबंध आहे? अजित पवारनी दयाला सांगितलं होतं असं कर म्हणून, मला तर काही कळलंच। मी घडल्या पिंपरी चिंचवडला विचारा, त्याला म्हटलं कुणी का असं ना ऍक्शन घे। आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली, तिची सासू आतमध्ये, तिची नणंद आतमध्ये, तिचा नवरा आतमध्ये, सासरा पाहला पळून कुठं जातोय।